योगिता पवार. शिकवायला गेले ए, शिकवायला गेले ए. लक्षात आहे माझ्या, पण नेमकं त्या दिवशी आमच्याकडे ऑफिसमध्ये युएसच्या क्लायंटची व्हिजिट आहे. पण यू डोंट वरी, आय विल मॅनेज. ओके, ठीक आहे. काला तसं नाही बाकी काय शिल्पाताई बऱ्या आहात ना? हो बरी आहे, बरी आहे. आज स्वयंपाकात कुठे गोपाळ कराया आजीबाईनं माझं सांगितलं होतं बघा. शिल्पाताईसाठी अंड्याची भुर्जी करून देऊ का मग? तिलाच विचार. बाकी आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून लंचसाठी ऑफिसमध्ये स्टेटसची बिर्याणी मागवणार आहोत. तेव्हा आज तुम्ही आईच्या हातची, आईच्या आवडीची मस्त मसूर आमटीची भाजी करा दुधीच्या तोडी. अहो त्यास मी कवा विचारलं तर त्या आजी बाय आणि तुम्हा मुलांच्या आवडीतच करायला सांगत्या. सरत्या वर्षात स्वतःची आवड निवड इस्कूलच घेण्यात की हो. आज मातून मस्त मसूर आमटीचा खपकट दे तर ते काकीच्या आवडीचा. हॅलो हॅलो, कोण? नंदा बोल. हॅलो, कशी आहेस? अन्नपूर्णाबाई, तुमच्या लेकीचा फोन आहे, घेता का? घ्यावा तुम्हीच, तुम्हालाच काम असेल बघा. हॅलो, हां बोलतो. अहो काकी जरा एक बिझनेस केला ऑफिसचा गडबडी, म्हणून मी तुम्हालाच बोलतो. मला 2 मिनिटं त्यांना भेटायचं होतं. हो का आता? हां शिल्पा, अगं शिल्पा, अगं नंदा विचारते तिला तुला भेटायचं आहे, येऊ दे का आता? येऊ दे, तसाही मी आज ऑफिसचा पहिला कॉल करूनच गेलो. हां बरं, येशील बरं. काय काकी बऱ्याच ना? हो शिल्पाताई, सॉरी तुम्हाला सकाळी सकाळी दिसलं. आई घ्या ना हातामध्ये. सोडे नंदा, बोल. सकाळी सकाळी काय काम काढलंस? हो, हा स्कूल व्हॅनचा हप्ता द्यायला आले होते. हो हो, व्हेरी गुड नंदा, तू शब्दात एकदम पक्की निघालीस बघ. हो, यात श्रेय माझं नाही काही. आई, काकी आणि तुम्ही, तुमच्यासारख्या साऱ्या जणी तर माझं प्रेरणास्थान आहात. हे बाकी एकदम खरंय बघा. अहो काकीकडे कामाला लागून लई गरज झाली तेव्हा मी आधी बरंच काही शिकले. अहो अचानक एक दिवस सोसायटीची टाकी साफ करताना माझ्याकडे उंचावर तोड जाऊन खाली कोसळला लागलो. माझ्यावर आभाळच कोसळले बघा. आणि पाच ओळखळून निघालेल्या. हो, पण अन्नपूर्णे त्या कोरपडलेल्या मनावर समाजाच्या कोरड्या सहानुभूतीची मलमपट्टी करत बसली नाही. सोसायटीवर दावा ठेवलास आणि न्याय मिळवलास आणि मिळालेली रक्कम पुढे मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणलीस. हो ना, आणि बाबांच्या मागे आईनेच तर आम्हा भावंडांना स्वाभिमानाचे पाठवून दिले. ऍब्सोल्युटली ट्रू. आणि म्हणूनच आपल्या बाहेरच्या नवऱ्याला नंदानं खुशाल बाहेरचा रस्ता दाखवला. तडक त्याच्या रिक्षा स्टँडवर जाऊन पोहोचली आणि रिक्षा, आरसी बुक, इतर डॉक्युमेंट स्वतःच्या ताब्यात घेतली. आणि त्या दिवसापासून नंदा रिक्षाचं स्टेअरिंग आणि संसाराचं स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेत आपला संसार मागे लागला.
यंदा नवरात्रीत तुम्ही गावी गेला होता, त्याचं काय? तेव्हा जाताना देवीची ओटी तयार करून ठेवली होती आणि तुम्ही म्हणाला होता शिल्पाबाईंना तेवढं जाऊन ती ओटी भरायला. मग काय भरली नाही शिल्पा तू? अहो काकी तसं नाही काही, तरी ती ओटी माझ्या पदरात घातली आणि वर म्हणतात कशा आज देवळात मी देवी देखील खुश होणार बघा. आणि योगायोग बघा काय तो, त्याच दिवशी मला आनंद विश्वगुरुकुलमधील दिव्यांगांसाठी 4 चाकी घेण्यासाठी स्कूल बॅग घेण्यासाठी परमिशन मिळाली आणि त्या परमिशनमुळे शिल्पाबाईंनी मला आगाऊ रक्कम पण दिली. आता त्यामुळे माझ्या 3 चाकी रिक्षेला 8 पायाची जोड झाली, म्हणून तर तो हप्ता द्यायला आले होते मी. छान शिल्पा, कौतुक करावं तेवढं तुझं. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना पाहिलं की परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या घडघाकट प्रकृतीचं मोल आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. आणि आई, मला असं वाटतं की आम्ही स्त्रिया आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा आपल्याकडे जे नाही त्याचाच विचार करण्यात व्यर्थ काय दवडतो की काय? खरंय तुझं म्हणणं पटतं मला. अगं मी काय किंवा अन्नपूर्णाबाई काय, आमच्या पिढीने घर, मुलं, देवधर्म, कुळाचार ह्यातच सर्वस्व झोपून दिलं. स्वतःकडे कधीही लक्ष दिलं नाही. काळानुरूप परिस्थिती बदलली, विचार बदलले आणि आम्ही तुम्हाला काही शिकवायचं आणि तुम्ही शिकायचं हे मागे पडलं. आता तुमच्याकडनं नवीन नवीन गोष्टी आम्ही शिकतोय, आनंद आहे आम्हाला त्याच्यात. काकी, म्हणजे तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये शिकवायला गेलोय आणि शिकलो नाही? हा तसंच. बाकी 100% खरं आहे बघा तुमचं म्हणणं. अहो शिल्पाताई या घरात आल्या तर मग मला बी वाटलं मम्मी पप्पाची एकूण एक घराची पोत आता तुमच्या खंडीपर माणसात कसं काय नांदल, देवधरम संस्कृत कसं काय सांभाळी. तिनं कमाल केली तू हो. तिनं तुम्हाला हळूहळू सोपी जगायला शिकवलं बघा. 9वारी लुगड्यातून थेट पंजाब ड्रेसमध्ये आणण्याचं परिणाम तुम्हाला खरंच नाही छान वाटतं बघा. मी काय किंवा नंदा, आम्ही आजच्या स्वतंत्र विचारांचा आहोत. मात्र आमचे विचार स्वतंत्र असले तरी ते स्वैराचार नाही. आणि खरं सांगू का, मलाही आईंचा खूप खूप आदर वाटतो. आता या उतार वयात त्यांना स्वतःची स्पेस देणं माझी जबाबदारी नाही का? इथं बसलेल्या प्रत्येक आई बाबांनी आम्हा मुलींसाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे. आमच्या संगोपनात सकस संस्कारांचं बीज रोवलं आहे. आता तुम्ही पेरलेल्या बीजाला मोती लागून आले त्यात नवलते काय? आणि म्हणूनच सांगते ऐका, नारी ग नारी, नारी ग नारी नातू अगतिक, नारी ग नारी नातू अगतिक ना अबला. आदि माया तू आदिशक्ती तू सबला, तू जी सर्वार्थे सृजनी सृजनाम सुफला. हीच तर खरी कालची, आजची आणि उद्याची नारी शक्ती. आणि ह्या नारी एका मुलांचे, माणसांचे, घरातले सर्वांचे उत्कर्षासाठी शोषिततेने सर्वस्व झोपून दिले. आणि अन्नपूर्णेसाठी बाई न्यायासाठी लढली, झगडली आणि ताट मानेने उभी राहिली. आणि याच मागणीच्या जुगावर पोचलेल्या नंदानं आपल्या बाहेर खाली नवऱ्याला खुशाल बाहेरचा रस्ता दाखवला आणि जन्माचं शहाणपण शिकवलं. आणि शिल्पा ही तर उद्याची सशक्त नारी, पुरुषाच्या खांद्याला खांदा मिळवत काल चंद्रावर जाऊन पोचलेली. करिअर, घर संसार आणि सासर माहेर यांना जोडणारी आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा असा आत्मविश्वास असलेलं कर्तृत्ववान स्त्रीचं हेच तर प्रातिनिधिक रूप आहे. श्रोते हो, देवधर्म कुळाचार परंपरा सांभाळणाऱ्या वृद्ध सासूबाईंच्या आता आधुनिक विचारांशी जुळवून घेतात त्यांच्या प्रागणिक समस्या. अन्नपूर्णा काकींच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणी आणि नंदाताईंच्या शारीरिक, मानसिक अडचणी, सामाजिक अडचणी समस्या हो. मात्र या प्रत्येक समस्यांची 2 हात करत या साऱ्या धणी आपल्या आयुष्याला सामोरे जातात. मीही त्यांच्याकडून नित्य नव्यानं समस्यांचं व्यवस्थापन शिकते आहे, जगण्याला बळ मिळतं आहे. तेव्हा अशाच तुमच्या माझ्यातील प्रत्येक लढवय्या स्त्रीला आमची शिकवायला गेलो ही नाटिका सविनय. Thank you.